कृत्रिम पाऊस नाही पाडला तर हरकत नाही, अजून 7-8-10 वर्ष दुष्काळ हटू नये एवढी अपेक्षा निश्चित करता येऊ शकते. कंपन्या महत्त्वाच्या आहेत, शेती महत्त्वाची नाही, जमीन महत्त्वाची नाही, पीक पाणी महत्त्वाचं नाही. त्याच्यावरती जी काय व्यवस्था जगते शेतकऱ्यांची, गरिबांची, कष्टकऱ्यांची, ती सुद्धा महत्त्वाची नाही. म्हणजे इथं हजारो लाखो लोक मेले तरी हरकत नाही, परंतु एक अदानी जगला पाहिजे. जिथं प्रश्न उचलणारेच गप्पगार आहेत, तिथं प्रश्न ऐकणाऱ्यांची मानसिकता कुठल्या लेवलची असल्याचा विचार करा. पावसाळा अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे. बरोबर आहे. अजूनही शेतातून पाणी बाहेर निघलेलं नाही. पिकं माना टाकायला लागलेले आहेत. आभाळ भरून येतंय, पण सरकार कृत्रिम पावसाचा प्रयोग का करत नाही? तशी मागणी कार्यकर्ते का करत नाहीत? सरकारला वेळ नसल म्हणून त्यांच्या डोक्यात हे येत नसल की आपण कृत्रिम पाऊस पाडला पाहिजे. मुळामध्ये शेतकऱ्यांची समस्या काय, शेती पिकाची सध्या परिस्थिती काय, याचा डाटा सरकारला माहीत नसल किंवा ते त्याच्यावर लक्ष द्यायचं नसेल असं परिस्थिती दिसते. कारण ही सांगण्याची वेळ आली नाही पाहिजे ना. आता पाठीमागं एक 10-15 वर्षापूर्वी जर 15 दिवस पाऊस नसला, महिनाभर पाऊस लांबला, तर वेगवेगळ्या संघटना, शेतकरी संघटना, कार्यकर्ते ओरडायचे, सरकारकडे मागणी करायची की दुष्काळ जाहीर करा, छावण्या सुरू करा, त्याच्यानंतर हे कृत्रिम पावसाचे प्रयोग करा, अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या जायच्या. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविल्या जायच्या. लोक रस्त्यावरती यायचे, शेतकरी संघटना रस्त्यावरती यायच्या. परंतु आता 2.5 महिने होऊन गेले पावसाळा सुरू होऊन, अजून एकही शेतकरी संघटना, एकही कार्यकर्ता, एकही पक्षाचा कार्यकर्ता कृत्रिम पाऊस पाडा असं म्हणत नाही, दुष्काळ जाहीर करा असं म्हणत नाही, छावण्या सुरू करा असं म्हणत नाही. म्हणजे आता कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू द्या आणि संघटनेचे नेते, ह्यांना काय झालं माहिती का, आता वर कमाईचा पैसाच जास्त झालेला आहे. मग आता माणसांच्या बुद्धी जर मंदाड झाल्या तर त्याला बाकीचं काही सुचतच नाही ना. म्हणजे आता हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढणारी माणसं संपली आता. आता त्यांच्यावरती जगणारी जमात आता पुढे येते. आणि मग हे गोरगरिबावर जगणारी माणसं हे गोरगरिबांचे प्रश्न कशाला सोडतील, शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवतील? आणि त्याच सरकार म्हणजे ह्यांचा बापच झाला सगळ्यांचा. जिथं प्रश्न उचलणारेच गप्पगार आहेत, तिथं प्रश्न ऐकणाऱ्यांची मानसिकता कुठल्या लेवलची असल्याचा विचार करा. बघा तुम्ही की 2014 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, पाऊस उशीर आलता, तरी सुद्धा सरकारनं लगेच छावण्या सुरू केलेल्या होत्या. का तर म्हणले भविष्यामध्ये जनावरांना चारा राहणार नाही, जनावरांची फार मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या निर्माण होईल. लगेच त्याच्या तयारीला सरकार लागलं होतं त्याच्या अगोदर. आता ना माणसाची चिंता आहे, ना जनावरांची चिंता आहे, ना पशुपक्ष्यांची चिंता आहे. म्हणजे हे सरकार आताचं जे आहे ना, त्याच्या दृष्टीनं हे गोरगरिबांचे जीव, पशुपक्ष्यांचे जीव हे मातीपेक्षा बी आता निकृष्ट दर्जाचे झाले, केर कचऱ्यासारखे झाले. आता ते ह्याच्यामधलं एक आंदोलन चालू आहे, ते दिघी पोर्टचं, ते कोकणामधलं. कशासाठी चालू आहे? पर्यावरणासाठी, निसर्गासाठी चालू आहे. आता ते कांदळवन जे आहे तर त्या अदानीच्या पोर्टसाठी ते नष्ट केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये मच्छीमारांच्या जागा जाणार आहेत, मच्छीमारांचा धंदा त्या ठिकाणी बुडणार आहे, त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणून त्या 10-12 गावचे लोक मागच्या 4-5 दिवसापासून आंदोलन करत आहेत. सरकार त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यांच्या जनसुनवाईमधून प्रश्न निघायला तयार नाही. म्हणजे इथं हजारो लाखो लोक मेले तरी हरकत नाही, परंतु एक अदानी जगला पाहिजे. म्हणजे हे अदानीसारखे लोक जगवण्यासाठी आता आपण निवडून दिलेलं सरकार आहे. म्हणजे माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेते निवडून देतो, परंतु निवडून दिलेले लोक माणसांना संपवितात आणि भांडवलदाराला जगवतात. कारण त्यांचे कर्ज माफ करतात, त्यांच्यासाठी जमिनी उपलब्ध करून देतात. चंद्रपूरचं लाखो हेक्टरचं जंगल नष्ट केलं जाणार आहे, कशासाठी? त्या कंपन्यासाठी.
मग आता कंपन्या महत्त्वाच्या आहेत, शेती महत्त्वाची नाही, जमीन महत्त्वाची नाही, पीक पाणी महत्त्वाचं नाही. त्याच्यावरती जी काय व्यवस्था जगते शेतकऱ्यांची, गरिबांची, कष्टकऱ्यांची, ती सुद्धा महत्त्वाची नाही. मग आता ज्या भांडवलदाराच्या कंपन्या चालू आहेत त्या कंपन्यांना कच्चा माल बनवायला, आता शेतकऱ्याचा माल तुम्ही घेऊ नका ना. मग काय करा, ते समुद्राचं पाणी आणा, त्यातली वाळू आणा, डोंगरातले दगडमाती आणा, नष्ट केलेले झाडं झुडपं आणा, त्यांच्या मुळ्या आणा आणि त्याच्यापासून प्रक्रिया करून आता तुम्ही बनवा वस्तू, विका लोकांना. म्हणजे ज्याच्या आधारावरती ही सगळी मोठी व्यवस्था डॉलरा उभा आहे त्याची मुळं, त्याचा पाया संपविण्याचं काम सरकार करते. हे सरकार नेमकं करतंय का हेच कळत नाही. आता पाऊस जर नाही पडला तर अनेक लोकांना खायला अन्न मिळणार नाही. आधीच उपवासमार आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल, त्यांच्या मुलांची शिक्षणं बंद पडतील, त्यांच्या आरोग्याच्या समस्या तर आताच एवढ्या मोठ्या उग्र झालेल्या आहेत की आता गावा खेड्यामध्ये सगळ्या बिमाऱ्या पोहोचलेल्या आहेत. काय आता त्यांच्या आरोग्याचं जे आहे दवा पाणी खर्च त्या शेतीच्या उत्पन्नावर चालतो ना, त्या तुटपुंजा खर्चावर, तो बंद होईल. बरं, त्याच्याही पुढचं जे दूध तुपतंय, जे काय पशुपालन आहे ती कवडीमोल भावानं विक्री सुरू होईल. कारण त्यांना जर चाराच नसलं तर शेतकरी ते विकून टाकील ना. एकीकडं सरकार काय करते, ते पशुपालनासाठी योजना काढते, पाळा शेळ्या, पाळा कोंबड्या, पाळा म्हशी पाळा. आपण त्या पाळणाऱ्याला त्याला चारा कुठून देणार? म्हणजे इथं खालची तुमची बेसिक त्यासाठी काय लागतं हेच मार्ग सरकारला जर माहीत नसेल तर हे सरकार हवेत चालतंय का काय, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पाणी ही फार महत्त्वाची गरज आहे. आणि पाणी, पाऊस यासाठी झाडं आणि पर्यावरण हे देखील महत्त्वाचं आहे. आणि ते जर नसेल तर पाऊस कसा पडेल? जसं तुम्हाला म्हणलं, हे कांदळवनासारखी जंगलं नष्ट व्हायला लागली, त्यासाठी लोक आंदोलन करायला लागले. झाडं जर नसतील तर पाऊस कुठून पडणार आहे? बरं, नाही पडला तर तुमच्याकडे तशी यंत्रणा बी नाही ना. म्हणजे तेवढे सुपीक बुद्धिमत्ता ना सरकारमध्ये आहे, ना सरकारला सल्ला देणाऱ्यामध्ये आहे की आपण कृत्रिम पाऊस पाडावा. त्याची गरज नाही. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक हीच आहे की आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेते निवडून दिले, परंतु जिथं आपल्या समस्याच ज्यांना कळत नाहीत असे लोक जर सत्तेत बसल्यानंतर वेळ किती वाईट येऊ शकते हे पण लोकांना कळायला पाहिजे. म्हणून कृत्रिम पाऊस नाही पाडला तर हरकत नाही, अजून 7-8-10 वर्ष दुष्काळ हटू नये एवढी अपेक्षा निश्चित करता येऊ शकते. कारण त्या आगीमध्ये होरपळल्याशिवाय लोकांना तरी जाग कुठून येणार आहे, असं मला म्हणायचं.